शुभम करोति कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते। दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते। या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते। अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे। त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे। आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या। या दीप अमावस्येला दिव्यांची आरास करून दिव्यांची पूजा करायची असते। दररोज सकाळी देवाजवळ जे दिवे तेवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देतात। त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे। यंदा दीप अमावस्या आणि सूर्यग्रहण एकाच दिवशी, मग दीपपूजन कोणत्या वेळेत करावे, सकाळी की संध्याकाळी, तसेच ग्रहणाचा जो काही काळ आहे सूतक काळ असणार आहे किंवा सूर्यग्रहण कधीपासून कधीपर्यंत असणार आहे याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्याचबरोबर ही पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते, पूजा झाल्यानंतर या कणकेच्या दिव्यांचं काय करायचं, त्याचबरोबर या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं, तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे।